विषयाचं नाव आहे बालकाच्या आहाराबाबत वडील व कुटुंबाची भूमिका। आता जेव्हा आपण एखादा विषय घेतो ना तर त्यावेळेला त्याचा काही एक उद्देश असतो तो विषय घेण्यामागचा। तो उद्देश असा आहे की मातेबरोबर वडील व कुटुंबाला बालकाच्या आहाराबाबत जागृत करणे व बालकाच्या आहाराचा दर्जा सुधारणे। बरोबर आहे। तर जेव्हा आपण एखाद्या मातेला आपण हे सगळं अंगणवाडीच्या माध्यमातून जेव्हा आहाराबाबत जेव्हा माहिती देतो ना तेव्हा फक्त आईपुरती मर्यादित न ठेवता ती आपल्याला वडील आणि कुटुंबातील इतर महिला व इतर सदस्यांपर्यंत ती पोचवायची आहे। आणि ते जर कुटुंबातील इतर सदस्य आणि वडील जर आहाराबाबत जागृत झाले ना तर बालकाचा आहाराचा दर्जा सुधारण्यामध्ये एक मदत मिळेल। आणि आपलं जे ICDSचं जे एक हे आहे उद्दिष्ट आहे की बालकाच्या आहार दर्जा सुधारण्यामध्ये आपल्याला वडील आणि कुटुंबातील सदस्यांची मदत होऊ शकते आणि म्हणून आपण हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे। आता मातेला जागृत करण्यामध्ये तसं पाहिलं तर ICDS योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रामार्फत मातांना बालकाच्या आहाराबाबत अनेक ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका तुम्ही मार्गदर्शन करतच असतात। बरोबर आहे। म्हणजे आपण त्याला जागृत करण्याचा खूप ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो। बरोबर आहे। आणि तसं आणि याचबरोबर कुटुंबातील इतर ज्या महिला असतात ना त्यांना सुद्धा आपण पोषण आहार सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये म्हणा किंवा अर्धवार्षिक वाढदिवस म्हणा किंवा इतर जे काही कार्यक्रम चालतात त्या कार्यक्रम इतर कुटुंबातील इतर महिलांना आपण बोलवतच असतो। त्यांना आपण माहिती देतो या सगळ्या आहाराबाबत, बालकाच्या आहाराबाबत, मातेच्या आहाराबाबत माहिती देतो। आणि फक्त कसं असतं की जेव्हा माहिती आपण देतो ना तेव्हा ती बाई माहिती घेते, पण जेव्हा ॲक्च्युअली बालकाला माता आहार भरवते त्यामध्ये या कुटुंबातील इतर महिलांचा फारसा मोठा रोल नसतो। कारण त्यांना वाटतं ही जबाबदारी मातेची आहे, मातेला नॉलेज मिळालं आहे, माता ती करेल। आता तसं नाही करायचं आपल्याला माता जेव्हा बालकाच्या साठी आहार बनवते त्याकडे वडिलांचं पण लक्ष असावं असं वाटतं। दुसरी गोष्ट इतर कुटुंबातील इतर महिलांनी पण त्याच्यामध्ये स्वतःचा काहीतरी वाटा असावा किंवा काहीतरी मार्गदर्शन किंवा काही सूचना असाव्या असं कुठंतरी वाटते। आणि किंवा एक तिला देत असलेल्या आहारावर थोडंसं बरोबर आहे की नाही चुकीचं आहे हे पाहण्याचं काम जरी त्या महिलांनी केलं, कुटुंबातील महिलांनी, तरी सुद्धा काय होऊ शकते एक मातेकडून मुलाला चांगला आहार दिला जाऊ शकतो आणि तो दिल्यामुळे बालकामध्ये एक प्रकारचा त्याचा आहार दर्जा सुधारू शकतो। आणि म्हणून मग आपल्याला या दोघांचे रोल वाढवायचे आहेत, वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य, विशेषतः महिलांमधून। बरोबर आहे। आणि आता कसं आहे की आहाराबाबत जेव्हा आपण वडील आणि मातेला जागृत करतो त्यावेळेला निश्चितच बालकाची वाढ व विकास चांगली होईल असं कुठेतरी वाटते किंवा त्या वाढ विकासाचा चांगला परिणाम होईल असं वाटते। म्हणून मग त्याच्यामध्ये वडील आणि कुटुंबातील सदस्यांचा सहभाग असावा असं खूप महत्त्वाचं या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे। आता आहाराच्या बाबत आपण बोलून राहिलो, पण इतर जेव्हा आपण बालक विकासाबाबत जेव्हा आपण बोलतो ना म्हणजे बालक जेव्हा काहीतरी जन्म झाल्यापासून 1 वर्षापर्यंत जे ॲक्टिव्हिटी करतो त्या ॲक्टिव्हिटीतून बालकाचा विकास होतो। बरोबर आहे। पण त्या विकासामध्ये संगोपनामध्ये वडील कुटुंबाचा अप्रत्यक्ष मोठा वाटा असतो हे विसरता येणार नाही। फक्त कसं आहे की मी आहार हा विषय घेऊन आलेली आहे, मुलांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये की विकासामध्ये वडिलांचं आणि कुटुंबाचं लक्ष पण असतं। ते त्याच्याकडे त्याच्याकडे त्याप्रमाणे ते हालचाली पण करत असतात, त्या बालकाला त्या विकासामध्ये मदत पण करत असतात। पण आहाराच्या बाबतीत मला असं म्हणायचं आहे की त्यामध्ये वडील आणि कुटुंबाच्या महिलांचा फारसा मोठा रोल मला जाणवत नाही। आणि म्हणून तर या ठिकाणी त्यांना पण जागृत केलं पाहिजे असं मला वाटते आणि म्हणून आपण तो विषय या ठिकाणी घेतलेला आहे। आता काय करायचं, त्यांच्या नेमक्या भूमिका काय असाव्या मग जेव्हा आपण आहाराबाबत वडील आणि कुटुंब सदस्यांचा सहभाग असावा असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्याची नेमकी भूमिका काय असावी। मग आता अंगणवाडी मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा माता व मुलांना का व कशासाठी देतात हे माहिती असावे। या कुटुंबाच्या सदस्यांना आणि वडिलांना माहिती आहे सेवा दिल्या जातात, सगळ्यांना माहिती आहे। आपल्या घरची जी माता आहे किंवा जी काही एक मुलं असतात त्या मुलांना त्याची आई किंवा या माता स्वतःहून अंगणवाडीमध्ये जातात, तिथे असलेल्या सगळ्या सेवा त्या ठिकाणी त्या घेतात। पण का घेतात, कशासाठी घेतात हे मात्र त्या वडील आणि कुटुंबाला माहिती पाहिजे। त्याचा खूप फायदा होतो। त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये एखादी सेवा जर सुटली ना त्यावेळेला वडील म्हणू शकतात का तू ते का सोडली किंवा का गेली नव्हतीस, है ना. तर त्याच्यामुळे ते त्यांचं लक्ष असल्यामुळे थोडीशी हे होईल, अलर्ट राहील आणि ती सेवा घेईल. असं मला सुटणार नाही असं मला कुठेतरी वाटते. आणि कशाचा काय फायदा होतो बा या सेवा दिल्यानंतर, त्याच्यामध्ये काय फरक पडतो त्या मुलामध्ये आणि मातेमध्ये, हे जर माहीत असेल ना तर मग ते निश्चितच त्या मातेकडे विशेष लक्ष देतील. दुसरा नंबर आहे सेवा देण्यासाठी कोणती यंत्रणा काम करते याची माहिती असावी. अंगणवाडी केंद्र वडिलांना माहिती आहे, कुटुंब सदस्यांना अंगणवाडी केंद्र माहिती आहे, PSC सुद्धा माहिती आहे की नाही. पण या व्यतिरिक्त आणखी कोणती यंत्रणा काम करते बा. PSCला जसं औषधाचा पुरवठा करणारी WHO झाली किंवा अंगणवाडी याच्यामध्ये जे काही आहार पुरवठा करणारी जी यंत्रणा आहे किंवा जे काही मुलांना किट येतं ते किट कुठून येतं ती यंत्रणा झाली किंवा त्या किशोरींसाठी जो काही आहार येतो ती यंत्रणा झाली. या सगळ्या यंत्रणेबद्दल माहिती असावी. म्हणजे कसं असते की ही यंत्रणा बा आपल्या मुलांसाठी किंवा मातेसाठी किशोरीसाठी आहाराचा पुरवठा करते किंवा किटचा पुरवठा करते. या सगळ्या यंत्रणा काय कोणत्या पद्धतीने काम करतात आणि कोणासाठी काम करतात असं या वडिलांना माहिती असावं. म्हणजे त्या मातेचं आणि मुलांची कुठलीही जे काही पुरवठा केला जातो ती वस्तू किंवा ते साहित्य किंवा तो आहार चुकणार नाही. कारण ते तिला म्हणू शकतात की तुझा तो आहार आला असेल बघून ये किंवा तो घेऊन ये, त्याचं काहीतरी तुला सांगितलं असेल काहीतरी बनवायचं आहे ते बनव. असं जर समजा नियंत्रण किंवा एक लक्ष जर वडिलांचं असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी चांगलं म्हणजे त्या दिलेल्या सेवांचा किंवा त्या वस्तूंचा किंवा त्या सगळ्या पदार्थांचा घरी चांगल्या पद्धतीने उपयोग होईल असं मला वाटतंय. आणि आता जेव्हा वेळा कोणाचं लक्ष नसतं ना त्यावेळेला आपली आई तुम्हाला माहिती आहे आपली त्याचं फारसं काही विशेष बनवत नाही किंवा त्याची करायची इच्छा नसते, असं काहीतरी आपल्याला जाणवते, सगळं साहित्यच पडलेलं असतं ते खराब होतं. तर असं होण्यापेक्षा आपण ते त्यांना चांगल्या उद्देशासाठी आहार दिलेला असतो किंवा चांगल्या उद्देशासाठी आपण त्यांना काहीतरी एखादी वस्तू दिलेली असते, तिचा उपयोग चांगल्या पद्धतीने व्हावा असं जर वाटत असेल ना अशा वेळेला एक वडील आणि कुटुंब सदस्यांचा सहभाग असणे खूप महत्त्वाचं असते. म्हणजे असं म्हणतो ना की वडील आली की धाक असतो, मुलांना धाक असतो ना. वडील आता आपण सांगतो मुलांना अरे बाबा येणार आहे तर मुलं एकदम छान तयार होतात, अलर्ट होतात आणि अगदी चांगलं काम करा म्हणजे कुठली मस्ती करणार नाही किंवा काही पसारा करणार नाही, सगळं आवडून घेतात. तो एक धाक असतो ना, असा धाक त्या मातेला किंवा असलाच तर ती माता त्या सगळ्या गोष्टी चांगला उपयोग करू शकेल. मुलांना तिसरं आहे मुलांना त्यांच्या वयोगटाप्रमाणे आवश्यक गोष्टीची पूर्तता करणे. आता असं आहे की वडील आणि कुटुंबातील इतर श्रेष्ठ मंडळी जी असतात ती घरामध्ये कुटुंबासाठी आहाराचा पुरवठा करतात, भाजीपाला आणतात, त्याच्यानंतर काही ऋतुमानावर लागलेल्या गोष्टी आणतात, म्हणजे कपडे झाले, थंडीचे कपडे झाले, पावसाळ्याचे कपडे झाले, ज्या काही गोष्टी असतात किंवा खाद्यपदार्थ झाले वेगवेगळ्या प्रकारचे जे पाहिजे जसं उसळी झाल्या, भाजीपाल्या झाल्या, पालेभाज्या झाल्या, फळं झाल्या, या सगळ्यांनी गोष्टीची पूर्तता जर याही जागरूक झाले तर होईल किंवा ह्या गोष्टी मुलाला लागतात, हे पदार्थ मुलाला लागतात, ह्या वस्तू मुलाला लागतात, या वयोगटाप्रमाणे लागतात. हे केव्हा होईल जेव्हा वडील आणि कुटुंब सदस्य जेव्हा जागृत होतील ना तेव्हा ह्या गोष्टीची पूर्तता ते करतील. त्यामध्ये मुलांचा वाढीचा आणि कसं दर्जा वाढेल म्हणून त्याच्यासाठी ती पूर्तता करणे खूप गरजेचं असते. त्याच्यानंतर आहे की प्रसूतीपूर्व प्रसूती पश्चात काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती मिळवावी जेणेकरून बाळ सुदृढ जन्माला येईल. आता माहिती कुठून मिळवावी, आपण सेविकेला तर काही विचारणार नाही, एक नवरा म्हणून म्हणा किंवा ते वडील म्हणून तर काही विचारणार नाही का कशी कशी काळजी घ्यायची. पण आपण आपल्या घरी जी काही आपली एक माता किंवा एखादी गर्भवती आपल्या घरून जाते किंवा मुलाची एखादी आई अंगणवाडीमध्ये जेव्हा जाते ती सगळी माहिती जेव्हा अंगणवाडीच्या याच्यातून केंद्रातून घेऊन येते त्यावेळेला आपण आपल्या विचारू शकतो ना घरी तिला का जर तू गेली तुला काय माहिती मिळाली आहे की नाही. आणि कसं होते की आपल्याला अजून एक फायदा याच्यामध्ये असा होतो की जेव्हा एखादी वडीलधारी व्यक्ती किंवा कुटुंबातील मित्र तुला काय विचारलं असं जेव्हा विचारतो ना तर त्यावेळेला तिला वाटतं अरे बापरे घरी गेलं की विचारतात बा म्हणून तुमची माहिती कमीत कमी चांगल्या पद्धतीने ऐकतील. त्या तुम्ही जे काही माहिती देता ना अंगणवाडीमध्ये त्यात तुम्हाला व्यवस्थित कान देऊन ऐकतील, लक्षात ठेवतील, म्हणजे या थोडंसं धाकापोटी. त्याच्यामुळे मग त्यांना काही ती माहिती त्या घरी आणतील आणि घरी आल्यानंतर हे विचारतात बा मग ते त्यांना सांगतील आणि मग सांगितलं ना त्या पद्धतीने होते आहे की नाही हे पण लक्ष त्या वडील आणि कुटुंब सदस्यांचं राहिलं तर त्याचा
सुद्धा परिणाम चांगला होऊ शकतो. आणि आपला मेन उद्देश काय आहे की बाळ सुदृढ जन्माला येईल. तर हे बाळ सुदृढ जन्माला येण्यासाठी प्रसूतीपूर्व काळजीमध्ये ज्या काही गोष्टी ती करते, ज्या आपण पायऱ्या पाहतो की त्या पायऱ्या तिने पूर्ण कराव्या. जसे काही ती नोंदणी झाली, पूरक आहार झाला, त्यानंतर लसीकरण झालं, आरोग्य तपासणी झाली, त्याच्यानंतर लोहाच्या गोळ्या झाल्या. तर ज्या काही गोष्टी आपण प्रसूती झाली, सगळ्या गोष्टी ज्या पायऱ्या ज्या आहेत, ह्या पायऱ्या ज्या पूर्ण करायच्या असतात, त्या पायऱ्या पूर्ण केल्या तर निश्चित प्रसूती ही चांगली आहे. त्याच्यानंतर प्रसूती पश्चातमध्ये जे जन्मतः स्तनपान आहे, 6 महिने फक्त स्तनपान, ह्या गोष्टी सुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकतात आणि तेव्हाच बाळ सुदृढ होईल हे आहे. त्याच्यामुळे वडिलांचं आणि यांचं कुटुंब सदस्यांचं याच्यावर लक्ष असावं असं मला वाटते. आता पुढचं अंगणवाडीकडून मिळणाऱ्या सेवा बालकाला योग्य वेळी दिल्या जातील यावर लक्ष असावे. चौकस असणे महत्त्वाचं आहे. आज उदाहरणार्थ समजा आता लसीकरण आहे, आपण बोलतो ना आज लसीकरणाला जायचं आहे, किंवा समजा या वडिलांना जर माहिती असेल की सेविका काल येऊन लसीकरणाला आपल्याला बोलवलं आहे, तर ते म्हणू शकते का लसीकरणाला जाल का तुम्ही, आज त्याला घेऊन जा लसीकरणाला, किंवा तुम्ही जा लसीकरणाला, असं असेल. आणि झालं की मला सांगा ग, म्हणजे हे चौकसपणा झाला. लसीकरण करून आला की मला सांगा तुमचं झालं, हा चौकसपणा झाला. असं जर त्या वडिलांनी जरा हा भाग उचलला किंवा याच्याकडे लक्ष दिलं, तर अशा वेळेला त्या बालकाला किंवा त्या मातेला अगदी वेळेवर योग्य वेळी लसीकरण मिळू शकतं आणि तिचं ते होऊ शकतं. त्या बालकाला आणि मातेचा फायदा होऊ शकतो. सेवा दिल्यानंतर बालकांमध्ये काही फरक जाणवतो का यावर लक्ष असावे, आहे की नाही. जेव्हा एखादी सेवा दिली जाते, समजा पूरक आहार दिला, तो कंटिन्युअसली जर दिला गेला तर निश्चित काय होते की फरक पडेल, बालकाच्या वजनात फरक पडतो किंवा बालकाच्या शरीरयष्टीमध्ये फरक पडतो. तर या काही दिल्यानंतर फरक पडतो का हे लक्षात आपण म्हणतो की नाही, अगं एवढं हा रोडका दिसतो किंवा हा रोडका झाला, एवढं तर जेवतो, आहे की नाही. पण जेवतो म्हणजे काय, वजन वाढणारं काही जेवतो का, आहे की नाही. त्याच्यानंतर खूप उंची वाढत नाहीये, मग उंची वाढवण्यासाठी काही खातोय का हा, असं जे असतं ना, हे सगळं माहिती जर असेल वडिलांना, तर अशा वेळेला त्या मातेला म्हणू शकते का ह्याचं हा रोड का दिसतो, म्हणजे याचं काहीतरी आपल्याला वजन वाढवलं पाहिजे किंवा याची उंची का कमी आहे, उंची वाढवण्यासाठी आपण किती केलं पाहिजे, तुला काय सांगितलं तुझ्या अंगणवाडी सेविकेने, ते पदार्थाला दे की. म्हणजे काय होईल की त्या बालकांमध्ये सेवा दिल्यानंतर काही फरक जाणवतो काय हे जर लक्ष असलं ना, तर निश्चित माता तो परिणाम म्हणजे तसं करेल असं मला वाटते. म्हणजे आपण आतापर्यंतचा जो अनुभव असं लक्षात घेतला की आपण मातांना माहिती देतो, पण माहितीचा ती चांगल्या पद्धतीने त्याचा काही उपयोग करते घरी जाऊन असं काही आपल्याला फारसं दिसलेलं नाही आहे. अशा वेळेला कुठेतरी असं वाटते की कुठेतरी एक वडिलांचा त्यामध्ये जर लक्ष देण्याचा जर रोल असेल, तर विचारलं किंवा पाहिलं किंवा चौकस असणं किंवा माहिती घेणं किंवा फरकाकडे लक्ष जर दिलं बालकाकडे, तर निश्चितच त्या बालकामध्ये आपल्याला बाळ सुदृढ होण्यामध्ये आपल्याला एक फायदा मिळू शकतो. पुढचं आहे की मातेचे दूध बाळाला पुरेसे मिळण्यासाठी मातेला घरी पौष्टिक आहार मिळेल, तसेच स्तनपान करताना अडचणी येणार नाही, शुद्ध व आनंदी वातावरण मिळेल, तिचे आरोग्य चांगले राहील, ही जबाबदारी वडील व कुटुंबाची आहे. आता कशी, आहे की नाही. आता मातेला दूध बाळाला पुरेसं मिळण्यासाठी मातेला घरी पौष्टिक आहार मिळेल, म्हणजे मग ज्या ज्या तिला आहार लागतो त्या त्या आहाराची पूर्तता त्या वडिलांनी करावी, बरोबर आहे. पण केव्हा करतील ते, जेव्हा त्यांना ते नॉलेज मिळेल की बा आपल्या या मातेला दूध भरपूर देण्यासाठी कोणत्या कोणत्या खाद्यपदार्थांची आवश्यकता असते. तर हे जर पालकांना किंवा वडिलांना किंवा सगळ्यांना त्याच्यामध्ये जागृत जर झाले किंवा त्यांना जर माहिती मिळेल तर ते आणतील, आहे की नाही. आणि त्या मातेला ते मिळू शकतं आणि म्हणून जागृत करण्याची आवश्यकता आहे. कारण कसं आहे की त्यांना जर माहिती नसेल की त्याबाबत कुठला पौष्टिक आहार दिल्यामुळे आईला दूध भरपूर येतो, त्याच्यात बाळाचं पुरेसं पोट भरतं, तर कुठले पदार्थ असावे हे माहिती नसेल, अशा वेळेला ती जे काही खाते तर ती खाते आहे की नाही. मग ते जे घरी बनलेलं आहे ती खाते आहे, पण दूध येत नाही आहे, बाळ रडतं आहे, पोट भरत नाही आहे, तर मग काय वचं दूध द्या, आहे ना, वचं दूध द्या असं आपण करतो. पण ते त्याची जागृत जर असेल ना, तर त्यावेळी ते म्हणू शकतात की नाही बाईला जरा व्यवस्थित जीव घाला किंवा ते पदार्थांची पूर्तता तेव्हा ते करतील किंवा हे पदार्थ तुम्ही खा म्हणजे तुम्हाला पुरेसं दूध येईल. आणि म्हणून मग ते जागृत जर असेल तर त्याचा पुरवठा ते करतील म्हणजे खाद्यपदार्थांचा. आणि स्तनपान करताना अडचणी येणार नाही म्हणजे काय, तर स्तनपान करताना तिला उठवलं नाही गेलं पाहिजे, बरोबर आहे. तिला ताण नाही दिला पाहिजे, तिला टेन्शन नाही आणलं पाहिजे आणि तिला खूप प्रश्न नाही विचारले पाहिजे, तिला स्तनपान करताना उठता आलं नाही पाहिजे,
आहे की नाही. म्हणजे ती एक स्तनपान करण्याची जी प्रक्रिया आहे ना ती अगदी बाळाला समाधान मिळेपर्यंत पूर्ण झाली पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या अडचणी येतात हे नॉलेज नसलेल्या माणसांमुळे येतात. किंवा स्तनपान करताना तिला उठवू नये, एक ती अखंड प्रक्रिया बाळाला त्याचं पोट भरेपर्यंत समाधान होईपर्यंत होऊ द्यावी. ते जेव्हा नॉलेज नसतं तेव्हा ते लोक तिला काहीतरी हे कुठे ठेवलं ते कुठे ठेवलं अगं मग ते कोण करेल, ते कामं राहिले ना, असं पण तिला ते मध्ये मध्ये ते अडचणी निर्माण करतात. बरं काही प्रश्न विचारतात किंवा एखादी वस्तू मग तिला उठावंच लागते अशा वेळेला. तर मग ही गोष्ट चुकीची आहे ना. त्याच्यामध्ये काय होतं, बालकाला पुरेसं दूध न मिळाल्यामुळे काय होतं की तिची ती लिंक तुटून जाते. मग आपण काय म्हटलंय की स्तनपान करताना तिने आपलं म्हणजे तिचं त्याचं त्याच्यामध्ये लक्ष मुलाकडे तो स्तनपान करतो काही लक्ष असायला पाहिजे. ती मनाने मोकळी असली पाहिजे, शांत असली पाहिजे, आनंदी असली पाहिजे. त्याच्यामुळे दूध उतरतं बा असं आपण शिकलो नाही या ठिकाणी, बरोबर आहे की. अशा वेळेला ही गोष्ट फक्त आपल्यालाच माहिती आहे आणि ते स्तनपान करणाऱ्या मातेला माहिती आहे. वडिलांना किंवा इतर महिलांना माहिती आहे का? नाही ना. त्याच्यामुळे मग ते स्तनपान करताना अडचणी निर्माण करतात. तिला दिवस स्तनपान अखंडपणे करू देत नाही. आणि म्हणून मग आपल्याला काय करायचं की यांना पण ते सांगायचं की बा तिला अडचणी निर्माण होणार नाही अशी काळजी तुम्ही घ्या. कारण स्तनपान ही अखंड एक प्रक्रिया आहे. ती बालकाला समाधान मिळेपर्यंत पोटपर्यंत ती अखंड करावी लागते. त्याच्यामध्ये खंड पाडता येत नाही हे त्यांना माहिती करून दिल्या गेली पाहिजे. तर शुद्ध आणि आनंदी वातावरण म्हणजे कसं आहे, शुद्ध म्हणजे काय, तिथे कुठल्याही प्रकारचे रोगजंतू किंवा अस्वच्छता कुठल्या प्रकारचा वास असं नसावा. म्हणजे कसं होतं की तिथे जर कसं काही घाणेरडं हे असेल वातावरण असेल त्यावेळेस तिला स्तनपान करताना तिला हे होईल, अडचण निर्माण होईल, व्यत्यय येईल, तिला ते चांगल्या पद्धतीने करता येणार नाही. त्यामुळे शुद्ध वातावरण त्या ठिकाणी असायला पाहिजे. आनंदी म्हणजे असं की तिथे कोणीही कटकट करायला नको किंवा भांडणं करायला नको किंवा तिथे कोणीतरी काहीतरी तिला बोलायला नको, आहे की असं बा असं चेहऱ्यावर त्याचं असं काही एक्सप्रेशन पाहिजे त्या घरच्या लोकांवर की अरे वा छान करते ही, की मुलाला स्तनपान करते, करू द्या, आहे की नाही. चला आता थोडं दूर स्तनपान तर मग आता आपल्याला पण अनुभव आहे की एकदा बालकाचं पोट भरल्यानंतर बाळ मस्त खेळतं, आहे की नाही. ती त्याच्यामुळे कसं आहे की ते वातावरण तिथे आनंदी असायला पाहिजे. कुठलेही लोक माणसाच्या तोंडावर किंवा बाईच्या तोंडावर की बा आता हिला निमित्तच मिळालं मुलाजवळ बसायला, काम टाळायला, असे त्याचे चेहऱ्यावर हावभाव नको, आहे की नाही. बसले आता तिथे कोपऱ्यात मुलाला घेऊन राहिले कामं सगळे, असे ते चेहऱ्यावर एक्सप्रेशन येतात, आहे की नाही. चिडण्याचे म्हणा किंवा इतर आणखीन काही तसे नसावे त्या लोकांच्या चेहऱ्यावर. हिला चांगलं स्तनपान करता येईल. मग तिचे आरोग्य चांगले राहील ही जबाबदारी वडील व कुटुंब. म्हणजे तिला कुठल्या प्रकारचा आजार होऊ नये, तिला संसर्ग होऊ नये किंवा त्याच्यानंतर तिला कुठल्या म्हणजे असंच काही म्हणजे त्रास होऊ नये कुठल्या गोष्टीचा. तर असं वातावरण तिचं आरोग्य चांगलं. कारण कसं आहे, आरोग्य हे नुसतं शारीरिक नसतं, मानसिक पण असतं. त्याच्यामुळे मानसिक जर आरोग्य बिघडलं ना, पण स्तनपान करताना अडचणी निर्माण, स्तनपान चांगल्या पद्धतीने होत नाही. त्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं असणं खूप महत्त्वाचं असते. आणि मानसिक आरोग्य चांगलं म्हणजे घरात आनंदी वातावरण ठेवा, म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं राहतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज त्या वडिलांना असायला पाहिजे किंवा त्या कुटुंबीय सदस्यांना असायला पाहिजे. तर मग तसं तुम्ही त्यांना त्या गोष्टीची माहिती करून देणं गरजेचं आहे. पुढचं आहे अंगणवाडी केंद्रामध्ये आहार व आरोग्यात होणाऱ्या मीटिंगचा माध्यम आढावा घेणे. आता आपण अनेक प्रकारच्या म्हणजे प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आहारावर मार्गदर्शन करतो अंगणवाडी केंद्रामध्ये. म्हणजे तो म्हातारा असो किंवा प्रौढ असो, किशोरी असो, तर साधारणतः 0 ते 5 वर्षाचं मूल असो, नंतरचं मूल असो, शाळेत जाणारं मूल असो, 2 प्रकारच्या माता असो, या सगळ्यांच्या आहाराबाबत आपण बघा अंगणवाडीमध्ये माहिती देतो ना. मग आता ते घरामध्ये किशोरी मुलगी आहे, मग तिला कशा प्रकारचा आहार असावा, आहे की नाही, ते तुम्हाला मातेला सांगितलेलं आहे. त्यानंतर आरोग्यावर होणाऱ्या मीटिंग म्हणजे आरोग्य बिघडणार नाही यासाठी आपण काय काय काळजी घ्यावी, बरोबर आहे. म्हणजे किशोरीला कुठल्या प्रकारचं लसीकरण असते, मुलांना कोणतं असते, मातेला कोणतं असते, बरं सदर मातेला काय असते, त्या संदर्भ सेवा काय असतात, कोणासाठी असतात, या सगळ्या गोष्टींची जी माहिती आपल्याला अंगणवाडी केंद्राकडून मातेला जेव्हा मिळते तेव्हा या मातेला असलेली माहितीचा आढावा मात्र त्या वडिलांनी कुटुंब सदस्यांनी घेतला पाहिजे. काय सांगितलं तिथे, तुला काय माहिती दिली, बरोबर आहे की नाही. म्हणजे कसं होतं, तसं सांगितल्यामुळे त्या लोकांना एक प्रकारचं नॉलेज मिळते. म्हणजे प्रत्येकच गोष्ट वडिलांना आणि कुटुंब सदस्यांना अंगणवाडी सेविका देणार नाहीये. कुटुंब सेविकाच्या माध्यमातून सेविका आईच्या माध्यमातून त्या वडिलांना आणि यांना पण मिळाली पाहिजे काही ना काही माहिती. कोणाला, वडिलांनी कुटुंब सदस्यांना मातेकडून मिळाली पाहिजे की सेविकांनी काय सांगितलं,
आहाराबाबत, कोणी काय खायला पाहिजे, कशा, आणि आपण स्वरूप पण सांगतो. नुसतं काय खावं हे नाही सांगत, कोणाकडं स्वरूप कसं असावं हे पण सांगतो ना. त्याच्यामुळे कसं स्वरूप कसं असावं, कुठले कुठले पदार्थ असावे, कुठले जड आहे, कुठले हलके आहेत, कुणाला कोणते पचतात, आहे की नाही, कोणतं, आणि कुणाला काय काय दिलं पाहिजे, केव्हा केव्हा दिलं पाहिजे, किती किती वेळ कुणाला काय काय खायचं आहे, हे सगळं शिकवलेलं आहे आपण त्या मातांना. तर अशा सगळ्या मातांनी आपल्या वडिलांशी आणि कुटुंब सदस्यांशी शेअर करायला पाहिजे. त्याच्यामुळे मग काय होतं की त्यांना माहीत झाले की ते म्हणले का तू तर म्हणाली होती या किशोरीला उसळी खाऊ घातल्या पाहिजेत, मग उसळी भिजत नाही घातल्या का तू, असं म्हटलं की ती पण उसळ खाऊ घालते. हा गोष्ट खूप फायदा होतो बरं वडिलांना आणि इतर कुटुंब सदस्यांना जर माहिती असेल तर ते म्हणतात मातेला का अशा प्रकारचा हा तू सांगितला होता मग केला नाही का, याचा पण फायदा त्या तिथे होऊ शकतो. आणि त्याचा मग किशोरीला म्हणा किंवा मातेंना म्हणा, मुलांना चांगला फायदा होऊ शकतो. चांगला आहार जर मिळाला तर त्यांचं आरोग्य पण चांगलं राहू शकतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की बालकाच्या जन्मापासून 6 महिनेपर्यंत फक्त स्तनपान द्यावे लागते, द्यावे लागते हे आपण मातेला सांगितलेलं आहे. मीटिंगमध्ये सांगतो, गर्भधारणेवाल्या महिलांची मीटिंग जेव्हा घेतो तेव्हा आपण त्यांना सांगतो बाबर तुमची डिलिव्हरी झाली की तुम्हाला जन्मता स्तनपान करायचं आहे आणि ते 6 महिने फक्त स्तनपान करायचं आहे. बरोबर आहे. हे तिच्यापुरतं सीमित राहिलं, ते तिच्यापुरतं सीमित राहिलं. आणि जेव्हा ती डिलिव्हरी होते तेव्हा इतर ज्या महिन्याची डिलिव्हरी करायला येतात तेव्हा मग त्या प्रयोग करतात. कोणी मग ते झालं की गुळ पाणी दे, सहज पाणी दे, साधं पाणी दे, घुटी दे, एक असा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. मग तो जर टाळायचा असेल ना तर त्या ठिकाणी त्या डिलिव्हरी झालेल्या बाईला या सगळ्या मोठ्या बायांना काहीच नाही बोलतायत, तुम्ही असं करू नका म्हणून, मला सेविकेने सांगितलं गहू देऊ नका म्हणून, स्वाद पाणी देऊ नका म्हणून. तर तुम्हाला तो अनुभव आहे की त्या काय म्हणतात ते. त्याच्यामुळे कसं आहे, त्याच्यापेक्षा त्या बाईच्या नवऱ्याला किंवा मुलाच्या त्या वडिलांना, कुटुंबातील मोठ्या महिलांना जर माहीत असेल ना की हे द्यायचं नाही आहे बा, याच्यामुळे ते फायदा तर काही नाही होत, उलट काय होतं, इन्फेक्शन होतं बाळाला, काय होतं इन्फेक्शन होतं किंवा त्या बालकाला संडास लागू शकते. बरोबर आहे की नाही, का त्याला त्याची ती गरजच नसते. आपण जे म्हणतो की ते पाणी गेलं पाहिजे, तर पाण्याची गरज दूधच पूर्ण करते हे त्यांना माहीतच नसते. त्याच्यामुळे मग कसं असतं की बा ही जर माहिती त्यांना असेल तर ते त्यांना म्हणू शकतात हे द्यायचं, हे द्यायचं नाही बरं, म्हणजे ते त्या बाईला म्हणू शकतात ते वडील किंवा कुठे मोठे सदस्य की हे द्यायचं नाही आहे, याचं काही गरज नाही आहे, याने उलट काय होतं पोट खराब होतं, मला संसर्ग होतो, तर द्यायचं नाही. आणि हे याच्यावर असं नियंत्रण ठेवण्याकरता म्हणून का होईना आपल्याला वडिलांना आणि कुटुंब सदस्यांना ती माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर आहे की अंगणवाडीतून बालकाला 7व्या महिन्यापासून पूरक आहार दिला जातो याची सुद्धा माहिती असावी. 7व्या महिन्यावर 6 महिने पूर्ण झाले की 7व्या अंगणवाडीतून आहार मिळतो. तर यासाठी त्यांना सांगायचं आहे की मग तो मिळणारा जो आहार आहे तर तो आहार घरी आणल्यानंतर तर तो आहार बालकाला दिला गेला पाहिजे असं आपण त्या मातेला सांगितलेलं आहे. पण होतं काय की त्याच्या अनुषंगाने बाकीचे जे मुलं असतात त्यांना पण आपण त्यांनी जर मागितलं तर देण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण काही करतच नाही त्याचं, आहे की नाही, आपण घरचंच काहीतरी देतो, असं काहीतरी होते. पण हे जर यांच्याकडे जर सोपवलं ना का वडिलांकडे तर ते म्हणतील ते कुठे गेलं अंगणवाडीचा, तो दिला की नाही त्याला, असं ते म्हणू शकतात. आणि आपण त्यांना हे सांगितलं की अंगणवाडीचा आहार आणि घरच्या आहारामध्ये काय असावं, अंतर असावं, ते एकत्र देऊ नये, ते वेगळं वेगळं द्यावं आणि ते पण पूर्ण द्यावं आणि घरचं पण पाहिजे तेवढं पूर्ण द्यावं असं आपण त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ती पण माहिती त्या वडिलांना असावी. म्हणजे वडील तिला म्हणते किंवा जनावरा तिला म्हणेल की हे बाई असं एकत्र नाही करायचंय, आपल्याला ते वेगळं वेगळं द्यायचं, अंगणवाडीचं एकदा दे नंतर घरचं दे, त्यांनी जसं सांगितलं आहे तसं. जेव्हा आपण मीटिंगचा आढावा म्हटलाय ना घ्यावा, तर मीटिंगच्या आढाव्यात बालकाला कसा आहार द्यावा हे आपण त्याच्यात आहे. तर ते माहिती घेतील वडील आणि त्या आपल्या पत्नीवर किंवा त्या मातेवर लक्ष ठेवतील. त्याच्यातून त्या बालकाला व्यवस्थित आहार मिळेल असं मला म्हणायचं आहे. व्यवस्थित अंगणवाडीचा पूर्ण मिळेल, घरचा पण मिळेल. बरोबर आहे. अंगणवाडीचा जो काही त्याच्यामध्ये आहे ऊर्जा आणि वाढ, याच्यासाठी जो काही आहार अंगणवाडी अंतर्गत दिला जातो त्याचं ऊर्जा आणि वाढीसाठी तो आहे. घरी प्रतिकारशक्तीयुक्त आहार आहे, त्याच्यामध्ये फळं आहेत, भाज्या आहेत, तो पण दिला गेला पाहिजे. त्याच्यामुळे नुसतं अंगणवाडीचा आहार किंवा नुसतं घरचा आहार नाही द्यायचा आहे, तर दोन्ही द्यायचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं की ऊर्जा म्हणजे एक म्हणजे काय बालकाची शक्ती किंवा बालकाची वजन वाढ आणि दुसरं आहे बालकाची उंचीची वाढ, हे अंगणवाडीचा आहार पूर्ण करेल.
आणि प्रतिकारशक्ती, ज्याच्यामुळे बालकाला रोग होणार नाही, आजार होणार नाही, प्रतिकारशक्ती वाढेल असा आहार आहे तो घरी घ्यायचा. म्हणजे पालेभाज्या आहेत, फळं आहेत, इतर काहीतरी खाद्यपदार्थ ह्याच्यातून बालकाला ते दिल्या गेले पाहिजे. म्हणून हे दोन्ही वेगळं वेगळं हे लक्षात ठेवायचं आणि त्यांना सांगायचं. आणि वडिलांना सांगितलं म्हणजे तिला तसं पद्धतीने तिला म्हणतील, टोकतील, तशा पद्धतीने ते केलं जाईल असं कुठंतरी वाटतंय. जन्मापासूनच वजन घेतले जाते ते 5 वर्षापर्यंत. आता जेव्हा जेव्हा ते डिलिव्हरी दवाखान्यामध्ये होते तेव्हा ते वजन घेतले जाते. आणि नंतरचे जे वजन आहेत घरी घ्यायचे जे आहेत नंतरचे, ते पण वजन घेतल्या जाण्यासाठी किंवा ते रेग्युलर घेतल्या जाण्यासाठी. कारण त्याच्यात तुम्हाला सांगे माहीत आहे की रेग्युलर वजन घेण्यामध्येचा फायदा काय आहे की दर महिन्यात वजन घेतल्यामुळे बालकाचं दर वजन वाढते की नाही हे बघायचं ना आपल्याला. आपलं वृत्तीपत्रक भरायचं असते ना, तर वजन वाढलं की नाही हे बघण्यासाठी आपण दर महिन्यात वजन घेतो. आणि तुम्हाला हे माहिती आहे की वजन घेतल्यानंतर जे काही वजन वाढ होते किंवा वजन कमी होते त्या अनुषंगाने आपण त्यांना काय देतो, सल्ला देतो. जर वजन वाढ चांगली आहे तर आपण त्यांना म्हणतो की नाही तुझं जे करतो तू बरोबर असं आपण त्यांना म्हणतो. आणि जेव्हा वजन कमी भरतं त्याला आपण त्यांना असं म्हणतो की त्याला आहार वाढव, त्याचा आहार वाढव, त्याला कमी होतोय, त्याचं वजन कमी झालेलं आहे की नाही. मग असं जे आहे हे नॉलेज जेव्हा आपण आईला देतो, पण हे नॉलेज जर त्यांना असेल तर ते त्यांचं त्याच्यावर लक्ष राहील, बरोबर आहे. आणि ते म्हणते की याचा वार आता तुला वाढवावा लागेल, तू वाढव, आहे की नाही. मग तिला जे काही आहे पोळीचं प्रमाण, वरणाचं प्रमाण ते वाढवावं लागेल, भाजीचं प्रमाण वाढवावं लागेल, आहे की नाही. तर ते आपण त्यांना सांगतो. ते हे जर सांगितलेलं आहे सगळं त्या वडिलांना पण माहिती असावं. आणि ते 5 वर्षापर्यंत करायचं असते. म्हणजे ज्यामध्ये काय होतं की 5 वर्षापर्यंत ही प्रक्रिया करायची आहे. त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी राहण्यापेक्षा किंवा नियमितता राहण्यासाठी आपल्याला तिला ते नियमित ठेवण्यासाठी त्या वडिलांचा जरा काय लागतो, हे लागतो. वडिलांनी म्हटलं की त्याचा परिणाम होतो, बरोबर आहे. तर दर महिन्यात वजन घेतले गेले काय हे पाहणे. वडिलांची भूमिका काय आहे, किंवा गेली होती का वजनाला, घेतलं का वजन, त्याचं किती भरलं, कमी झालं की जास्त आहे, काय म्हणाल्या मॅडम, एक अशी चौकशी त्या वडिलांनी करावी किंवा त्या सदस्यांनी करावी असं वाटते. मग कमी झालं तर कमी का झालं ग, आहे की नाही, का आपली गडबड काय झाली, का आपण काय चुकलं आपलं, असं आपण म्हणू शकतो, ते विचारू शकतो. किंवा वजन चांगलं आहे रे वा, म्हणजे आपण जे करतो ते बरोबर असं म्हणतात, त्यांना आनंदही मिळतो, आहे की नाही. चला अशा पद्धतीने म्हणजे ती गोष्ट वडिलांना जर माहिती असेल तर अशा वेळेला ते तिला म्हणू शकतात, लक्ष घालू शकतात. पुढचं आहे जन्मापासून लसीकरणाला सुरुवात होते ते 5 वर्षापर्यंत योग्य वेळी योग्य डोस दिला जातो का हे पाहणे. आता त्यांना काय करायचं की त्यांना एक तर ते माहीत असावं जन्मापासून लसीकरण सुरू होते बा, ते 5 वर्षापर्यंत असते, ते तर त्यांना माहीत असावं, प्रश्नच नाही. पण प्रत्येक लसीचं ठरलेलं आहे वेळापत्रक, त्या वेळापत्रकाप्रमाणे ते दिलं गेलं पाहिजे, बरोबर आहे, हे पण त्यांना माहीत असावं. आणि मग त्याच्यात त्याचं लक्ष पण असावं की आपल्या बाळाला हा डोस होता, तर अशा वेळेला तो डोस दिला गेला की नाही हे जर विचारलं तर अशा वेळेला आई जागृत राहते, आई सतर्क राहते ना, बाबा आपल्याला विचारतात हे दिला की नाही, आहे की. त्याच्यामुळे त्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे. तर ही जी एक सेवा घेण्याची जी प्रक्रिया आहे ना ती अतिशय चांगल्या पद्धतीने होईल, चांगल्या पद्धतीने होईल, चुकणार नाही, त्याच्यामध्ये त्या बाया टाळाटाळ करणार नाही. म्हणून ह्या लोकांचा आपल्याला सहभाग घ्यायचा आहे. पुढचा आहे मातेला अंगणवाडीतून 6 महिनेपर्यंत पूरक आहार दिला जातो का, आहार मिळतो का, ह्या सर्व गोष्टींकडे वडिलांचं कुठं लक्ष असावं. आता मातेला 6 महिनेपर्यंत हा दिला जातो, मग तो आणला गेला का, तो तिने खाल्ला का, किती वाटप केला, ती गाण्याला गेलीच नाही, बरोबर आहे. तर जे काही तिला मिळतो मग ते पुडक्याच्या माध्यमातून पॉकेटच्या माध्यमातून मिळते म्हणा, किंवा तुम्ही तयार तिला जो काही देता म्हणा, तर तो जो काही आहार आहे तर तो आहार आणते का ती, त्यानंतर तो ती खाते का, आहे की नाही. आणि एकटी ती पूर्ण खाते की वाटप करते यावर वडिलांचं लक्ष असावं असं आहे. त्याच्यामध्ये पुष्कळ फरक पडतो. त्याचं वडिलांचं लक्ष असेल तर तो आहार खरोखर ती रेग्युलर आणेल, तिला विचारलं ते आणला की नाही आहार, आणेल. आणि मग तुम्ही जेव्हा काही मीटिंगच्या आढाव्यात म्हटलं होतं की मग त्या आहाराचं काहीतरी पदार्थ बनवा, मग ते बनवले का ग तू, आहे की नाही, बनव, मग ते खा, म्हणजे परिणाम होईल असं ते म्हणू शकतात. तर त्याचा परिणाम होईल, त्या माता माझा प्रयत्न करेल आणि त्याच्या पोटात जाईल तर निश्चित बालकालाच फायदा होईल, तिला पण फायदा होईल. तर अशा गोष्टींकडे वडिलांचं कुटुंबाचं लक्ष असावं, त्याच्यामुळे पुष्कळ परिणाम फायदा होईल बालकाच्या वाढीमध्ये आणि विकासामध्ये. तर ती खूप महत्त्वाचा एक काम इथे आहे. नंतर वारंवार आजारपण का येते, आपल्या घरच्या बालकाला
सतत वारंवार आजारपण का येते हे याच्याकडे लक्ष नुसतं मातेचं नाही, वडिलांचं पण असावं. वजन कमी का होते, का वजन याचं कमी कमी होते, याला निश्चित काय कारण आहे, हळूहळू कुपोषणाकडे कसा जातो आहे की नाही. आता वजन घेतल्यानंतर तो कुपोषणाकडे जातो, हे आईला विचारायला पाहिजे, मातेला त्याच्या वडिलांनी, किंवा आजीने सांगायला पण पाहिजे, हा गेला कुपोषणात. पण कसा गेला कुपोषणात, काय कारण आहे, तर हे टाळण्यासाठी काय करावे, ही कारणं शोधून काढणे आहे की नाही. कोणी वडिलांनी, कुटुंबाच्या सदस्यांनी शोधून काढणे, उपाययोजना करणे. म्हणजे समजा एखाद्या बालकाला वारंवार आजारपण अस्वच्छतेमुळे येत असेल, परिसर स्वच्छतेमुळे येत असेल, तर ते कारण असू शकते. म्हणजे ते करा, काय उपाययोजना करायच्या तर त्यांनी पालकांनी कराव्या, वडिलांनी कराव्या. बरोबर आहे. वजन कमी होण्याचं काय कारण आहे, की काय मातेला दूधच कमी आहे, की त्याच्यानंतर माताच म्हणजे त्या मुलाला पुरेसा आहार देत नाही आहे, अंगणवाडीमध्ये तो पुरेसा खात नाही आहे, किंवा कुठलं काही त्याला प्रॉब्लेम आहे आजाराचा. तर असं शोधून काढून त्याच्यामध्ये उपाययोजना जर केली आहे की नाही, तर त्याच्यामध्ये पण उपाययोजना करण्याचं काम किंवा शोधून काढण्याचं काम हे वडिलांचंच आहे, किंवा कुटुंब सदस्यांचंच आहे, किंवा हे का असं होते आहे. बरोबर आहे. किंवा आपली माता म्हणू शकते का याला काय झालं, हा असा का वजन कमी का होते, किंवा आजार का पडतो. बरोबर आहे की नाही. आता आपण मातेला सांगितलेलंच आहे की बा शक्यतो घर स्वच्छ ठेवा, परिसर स्वच्छ ठेवा, वैध स्वच्छता ठेवा, हे केलेलंच आहे. पण येणारे जे आजारपण आहे, जसं संसर्गजन्य आजार आहेत, हे होतात, तर काय काळजी घ्यावी ते आपण मातेला सांगितलेलं आहे, प्रश्नच नाही. पण तशा बाबतीत जागरूकता वडील कुटुंब सदस्यांना पण असावी असं कुठेतरी वाटते. ते पण जागृत असावं या बाबतीत, म्हणजे मग तेव्हा त्यांची मदतच होईल असं मला म्हणायचं आहे. नंतर आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बालकाच्या रीतिरिवाज, बालकाला रीतिरिवाज, जादूटोणा, अंधश्रद्धा यापासून दूर ठेवावे, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये रीतिरिवाज जे असतात, आपण ज्या काही रीतीभाती पाळतो त्या रीतिरिवाजामध्ये माता आणि बालकांकडे दुर्लक्ष होते. बरोबर, दुर्लक्ष होते किंवा केलं जाते, किंवा विशेष लक्ष दिलं जात नाही. त्याच्यामुळे ते जे काही वेळेवर आहार देणे आहे, किंवा वेळेवर जे काही औषधोपचार करणे आहे असतं ना, प्रत्येकाला असं काहीतरी वेळेवर गोळी घ्यायची असते, किंवा आपलं सुद्धा बायांचं असं होते की आता प्रसंगाला गेलो की आपण आपल्या ज्या गोळ्या असतात त्या विसरतोच घ्यायला आहे की नाही. ज्या गोळ्या असतात आपल्या वेळेवर सांगितलं की काहीतरी तुम्ही सकाळी खाऊन घ्या, आपण नाही खाऊ शकत, एखाद्या प्रसंगात गेलो तर ते आपल्याला उपलब्ध नाही होत आहे की नाही. असं होऊ शकते आहे की नाही. पण आता काय असते की आपलं ठीक आहे, पण समजा जे मूल वाढीचं आहे, त्याचा विकास रोज व्हायला पाहिजे, किंवा जी गर्भवती माता आहे किंवा स्तनदा माता आहे, यांच्या बाबतीत तरी ह्या रीतिरिवाजात त्यांना अडकू नये असं मला वाटते. कारण त्यांना रेग्युलर आहार मिळायला पाहिजे, त्यामुळे त्या बालकाला फायदा होतो, मातेला फायदा होतो वजनवाढीमध्ये. त्यामुळे त्यांना हे दूर ठेवा. जादूटोणा, जादूटोणा म्हणजे कसं असते की काही लोक त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्याच्याकडे ते वळतात आणि त्याच्या तो प्रकार करतात. म्हणजे ॲक्च्युली त्या मुलाला जे काही झालेलं आहे त्याच्यासाठी आपण त्याला जादूटोणावाल्याकडे नेलेलं आहे. त्याचं झालेलं जे काही त्याचा आजार असेल, किंवा काही दुखणं असेल, किंवा आणखीन काही त्याचे वजन कमी असेल, किंवा जे काही असेल, तर ते दवाखान्यात नेण्याच्या ऐवजी आपण त्याच्याकडे नेतो. बरोबर आहे. तर मग ते नेण्यात काही फायदा काही होत नाही, हे आपण त्यांना मातांना जागृत केलेलं नाही. वडिलांना पण जागृत करण्याची गरज आहे की बाबा तिकडे जाऊ नका, कारण त्याच्यामुळे बालकाची उंची वाढणार नाही आहे, वजन वाढणार नाही आहे, बालकाचा आजार पण जाणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही आरोग्य केंद्राकडे जर गेला तर त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे नेमकं आजाराचं निदान करण्याचं काम आरोग्य केंद्र करतं, उपचार करतो, त्याच्यानुसार ते बाळ बळ होतं. जादूटोणाकडे नेण्याकडे तो काही शोध थोडीच घ्या आजार, त्याच्यामुळे बरं होण्याचे चान्सेस कमी असतात. तिकडे न नेलेलं बरं. अंधश्रद्धा म्हणजे म्हणजे खूप अशा गोष्टी घरी केल्या जातात, ज्या गोष्टीचं केल्यामुळे बाळ बरा होत नाही. तर अशा गोष्टींपासून त्या बालकांना दूर ठेवायचं. आणि जे आहे की बालकाला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, जसं आहार आहे, आरोग्य आहे, त्याचं लसी आहे, किंवा त्याचं बाळाचं संगोपन आहे, स्वच्छता आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण इकडे पाळल्या तर निश्चित बाळ चांगलं होते आहे की नाही. या 3 गोष्टींमध्ये फसवण्यापेक्षा आपण आपल्या अंगणवाडी केंद्र आणि आरोग्य केंद्राकडे त्या बालकाला नेऊन तसे उपचार केले तर बालक आजारी पडणार नाही, बालक चांगलं पण होईल, त्याला चांगला आहार म्हणजे आरोग्याचा नसतो, आहार पण चांगला होईल, त्याच्यामुळे त्याचं सुदृढ होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ही गोष्ट त्या वडिलांना आणि सदस्यांना कळली पाहिजे.
हे सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. आणि जिथे कुठे रीतिरिवाजामध्ये जेव्हा आपण जातो ना, त्या कुटुंब सदस्यांनी म्हणायला पाहिजे त्या मातेला की तू त्या बाळाला काहीतरी खाऊ घालून दे, त्या बाळाला औषध वेळेवरती होऊन दे, किंवा तू सुद्धा औषध घे, किंवा तू खाऊन घे, असं म्हणायला पाहिजे. कोणी बाय कोणत्या बाईला म्हणत नाही. बरोबर आहे. आणि सगळ्या महिलांमध्ये नवऱ्याने येऊन सांगायचं किंवा वडिलांनी येऊन सांगायचं काही खाऊन घे गं, तर ते बायना रुसणार नाही, है ना. बायना चांगलं वाटेल का ते? अशा वेळेला बाईनेच बाईला म्हणावं किंवा तुझी ही वेळ कसं आहे की स्तनपान कर, स्तनपान कर, ते चुकू नको बालकाचं स्तनपान. ती जी वेळ आहे ती निश्चित ठेव, जा कोपऱ्यात स्तनपान कर. आहे की इकडे आपण मारे नेस्टी स्टँडवर आणि इकडे तिकडे सगळे ते स्तनपान करण्याचे आपण ते तयार केलं, हिरकणी कक्ष तयार करतो. आणि इकडे आपलं घरी रीतिरिवाजमध्ये अडकून बालका स्तनपान करत नाही किंवा बालकाला वेळ पुरं करत देत नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे कुठेतरी ते चुकतं आहे किंवा चुकीचं आहे, ही गोष्ट लक्षात आणून दिल्या गेली पाहिजे त्या वडिलांना आणि सदस्यांना, असं मला वाटते. आणि म्हणून मग या सगळ्या ह्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका या वडिलांची आणि कुटुंबाची आहे. त्याच्यामुळे त्यांना जागृत करण्याची गरज जास्त आहे असं मला वाटते. नुसतं माता जागृत होऊन जमणार नाही, तर त्यांना पण करावं लागेल. आणि त्यांच्या या जागृत केल्यामुळे ते घरात लक्ष घालतील आणि मग त्या मातेला तसं पद्धतीने सांगितल्यामुळे त्यामध्ये फरक पडेल असं कुठेतरी मला वाटते. आता वडील व कुटुंबाचा सहभाग व सहकार्य, जेव्हा केव्हा आई बालकाला आहार देते किंवा आहारासाठी काहीतरी गोष्टी करते किंवा काहीतरी तसे हालचाली करते, त्या वेळेला कुटुंबातील सदस्यांना वडिलांचा सहभाग आणि सहकार्य पाहिजे असते. आता कशात सहकार्य पाहिजे, कशात सहभाग पाहिजे ते बघूया आपण ना. बालकाच्या चांगल्या वाढ विकासासाठी माता बनवत असलेल्या आहाराबाबतच्या चर्चेत सहभाग असावा. आहे की नाही. एखाद्या वेळेला आई म्हणते की नाही याला तर चांगलं द्यायचं आहे, तर आपल्याला भाजी लागेल, चांगलं बनवावं लागेल, स्वच्छ ठिकाण लागेल, स्वच्छ भांडे लागेल, आहे की नाही, स्वच्छ कपडे लागतील, मला स्वच्छता पाळावी लागेल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे त्या बालकाचं आरोग्य चांगलं राहावं, त्याला चांगला आहार मिळावा, आहार देताना म्हणजे स्वच्छता असावी, निर्जंतुक सगळं असावं. ही सगळी जी गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या मनात बोलतो ना, किंवा सहज बोलतो, ही जी चर्चा होते त्या चर्चेमध्ये यांचा सहभाग असला पाहिजे. वडिलांचा म्हणा की कुठल्या सदस्यांचा असला पाहिजे की म्हणजे आता बालकाला चांगल्या वाढीसाठी विकासासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींमध्ये यांचा जर सहभाग असला तर यांना ते कळेल की नाही कडे ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट आपण उपलब्ध करून दिली तर निश्चितच आपल्या बाळाची वाढ चांगली होईल. तर त्याच्यामुळे त्यांचा सहभाग असला पाहिजे, जी काही चर्चा होते त्यामध्ये असायला पाहिजे. आता दुसरं आहे बालकांच्या आहाराबाबत मातेचा काही गैरसमज असल्यास, बालकाला एखाद्या पदाचा त्रास झाल्यास तो दूर करण्यास सहभाग असावा. बरोबर आहे. आता बालकाच्या आहाराबाबत मातेचा जर काही गैरसमज, आता असं असते की तुमच्या घरी वेगळ्या घरची पोरगी येते तर सून म्हणून, त्याच्यानंतर मग तिच्याकडे काहीतरी पद्धती असतात, मग आपल्याकडे काहीतरी वेगळ्या पद्धती असतात. बरोबर आहे. अशा वेळेला आहाराबाबत मातेच्या काही गैरसमजुती समज असतात, है की नाही. तर त्या हे जागृत केल्यामुळे मी सेविकांना असं म्हणते आहे की वडील जागृत असेल किंवा कुटुंबाचे सदस्य जागृत असेल ना, तर अशा वेळेला आपण त्या मातेचे गैरसमज हे वडील आणि कुटुंब दूर करू शकते आणि म्हणून हे जागृत असण्याची गरज आहे. बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकांचा एक महत्त्वाचा रोल असा आहे की त्याच्यामध्ये हे वडील आणि कुटुंबांना जर आपण जागृत केलं ना, तर अशा वेळेला हे जे माध्यमातले जे काही गैरसमज आहे किंवा चुकीच्या पद्धती आहे त्याचा अटकाव बसेल असं मला वाटते. त्याच्यामुळे तिकडे बालकाच्या आहाराच्याकडे काही परिणाम होणार नाही. बालकाला एखाद्या पदार्थ त्रास झाला असं दूर करण्यात सहभाग घ्यावा. आता कसं ती काही एखादा पदार्थ बनवते, त्या पदार्थ घेण्यामध्ये त्या मुलाची कधी इच्छा नसते किंवा घेतल्यानंतर त्याला उलटी होते, असं काही जर होत असेल अशा वेळेला तिथं तुमचा पाहिजे सहभाग, कुटुंबाचा म्हणा सहभाग पाहिजे. काय होत आहे, का बरं त्रास होते, काही चुकीचं होते आहे का, जबरदस्ती दिला जम राहिला आहे का, तर जाडं आहे का, किंवा काहीतरी बरोबर नाही आहे का, चव नाही का व्यवस्थित, काय आहे ते, काय प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम तिथे त्यांनी सहभाग होऊन तो दूर करावा असं मला वाटतं. म्हणजे कसं आहे, तर तुमचा काही त्रास झाला, हा आईचं कसं असते की भाई हा घेत नाही, जाऊ दे माता मी ह्याला देतच नाही, तिथेच बंद करून टाकते. बरोबर आहे. म्हणजे मग त्याची घ्यायची इच्छा नाही आहे, जाऊ दे हा थुंकून टाकतो, जाऊ दे याला थुंकून टाकतो, याला काही आपण आता हा खातच नाही, बरोबर दे, तिथं थांबलं, तिथं तो पदार्थ त्याला ती कधी देणारच नाही किंवा नंतर दिवसभर त्याला काही देणारच नाही, असं होऊ शकते ना. तर हे चुकीचं आहे
की त्याला दिवसामध्ये सांगितलं की 4 वेळा आहार दे त्या बालकाला तू, तर पण ते दादा देणार नाही ना त्रास झाल्यामुळे. मग नेमका काय त्रास आहे की नाही? घेण्याची पद्धत चुकीची होती का, त्याला खाता येत नाही का, काय प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी? त्या वडिलांनी कुटुंब सदस्यांनी जावं, बघावं, पाहावं आणि तो प्रॉब्लेम दूर करावा. म्हणजे तिथे त्या बालकाचा आहार थांबणार नाही असं मला म्हणायचं आहे. किंवा तिथे ते थांबेल ना, ते थांबलं नाही पाहिजे. त्याचं पुढचं आणखीन 2 तासांनी कुठला तरी आहार तिच्याकडे असावा, तो तिला दिला गेला पाहिजे त्या बालकाला, असं मला वाटते. म्हणून ज्यामध्ये या वडिलांचा आणि कुटुंब सदस्यांचा सहभाग असावा, म्हणजे त्या बालकाचा आहार बंद होणार नाही असं मला म्हणायचं. पुढचं आहे, बालकाच्या जन्मापासून आनंदी वातावरण ठेवण्यास स्तनपान करताना येणाऱ्या अडचणी सोडविणे कुटुंबाच्या सदस्यांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. आता कसं आहे की बालकाच्या जन्मापासून मुलगी झाली नाराजी, मुलगा झाला आनंद, बरोबर आहे. दुसरी पोरगी झाली परत नाराजी, आहे की नाही? असा जो काही प्रकार आपल्या घराण्यांमध्ये चालतो, तर अशा वेळेला जे काही मूल जन्माला आलं ते जर निरोगी असेल, त्याचे हातपाय चांगले आहे की नाही, ते मूल चांगलं आहे, नॉर्मल आहे, अशा वेळेला तिथं आनंदी असणं गरजेचं असतं, बरोबर आहे की नाही? तर अशा वेळेला तिथं आनंदी नसलं तर तुम्हाला मी सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा घरातले लोक एखादं अपत्य झाल्यानंतर आनंदी जेव्हा नसतात, त्याचा परिणाम त्या याच्यावर होतो, त्या बाळाच्या आईवर होतो. आणि बाळाच्या आईवर तो परिणाम झाला तर स्तनपान उतरण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणजे स्तनपान ते येत नाही, स्तनपान तिला दूध येत नाही, मग दूध येत नाही तर पुरेसं येत नाही, तर या दूध येण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. आणि म्हणून मग तिथे आनंदी वातावरण असणं गरजेचं असतं. तुम्हाला वाटलं तिथे की तुम्ही जे काही अपत्य झालं तुम्ही असमाधानी आहे, तर तुम्ही असमाधानाचे सगळे चेहरे बाहेर घेऊन जा असं म्हणा त्यांना. सगळे तुमचे चेहरे बाहेर घेऊन जा, कारण जे अपत्य झालं त्याला दूध तर द्यावंच लागणार आहे, बरोबर आहे. त्याला स्तनपान तर करावंच लागणार आहे, तिथं त्या बाळाला तिला सांभाळावं तर लागणारच आहे. अशा वेळेला त्या मातेचं जे काही अपत्यामध्ये नाराजी जर असेल तर अशा लोकांना पहिले बाहेर काढा, बरोबर आहे. आणि तिथे जे काही लोक आहेत त्यांना सांगा की अरे वा छान छान आहे, अपत्य चांगलं आहे, निरोगी आहे, व्यवस्थित आहे, अशाला वा छान छान असं करायचं. आणि त्या बाईला स्तनपान करताना स्फूर्ती येते असं म्हटल्यामुळे, त्याच्यामुळे स्तनपान प्रक्रिया चांगली होते. त्यामुळे वातावरण आनंदी असणं खूप गरजेचं असतं. तर स्तनपान करताना येणाऱ्या अडचणी सोडवणे. आता ती जी काही आहे स्तनपान करणारी जी महिला आहे, ती माता आहे, तिला स्तनपान करताना काही जमत नाही, काही अडचणी येतात आहे, देता येत नाही आहे, बरोबर आहे. कसं पकडावं हे समजत नाही आहे. अशा वेळेला कुटुंबातील सदस्य जे असतात त्यांना माहीत असते, खूप जणांना माहीत असते, पण आपण जे शिकलो की योग्य पद्धत, स्तनपान करण्याची योग्य पद्धत, याच्याबद्दल अंगणवाडी सेविका तुम्ही त्याच्या कुटुंबातील इतर महिलांना जागृत करा असं मला म्हणायचं आहे. आता मी वडिलांना तर नाही म्हणणार, पण ती जी आहे कुटुंबातील इतर ज्या महिला आहेत त्या महिलांना तुम्ही जागृत करा. म्हणजे आपण जे म्हणतो की योग्य पद्धतीने स्तनपान करा, त्याच्यामध्ये मातेला पण त्रास होणार नाही, बालकाला सहज स्तनपान मिळेल, त्याच्या पोटात ते सहज दूध जाईल, अशी प्रक्रिया होण्याकरता आपल्याला त्या कुटुंबातील इतर महिलांना सुद्धा स्तनपानाची योग्य पद्धत सांगावी लागेल. म्हणजे मग ते तिला योग्य पद्धतीने स्तनपान करायला सहकार्य करतील, मदत करतील आणि स्तनपानाची प्रक्रिया चांगली होईल आणि बालकाला पोटभर दूध मिळेल, आपल्या बालकाचं वजन वाढेल, आहे की नाही, तर आजारी पडणार नाही, निरोगी राहील, म्हणून ते महत्त्वाचं असते. पुढचा मुद्दा आहे, बालकाचे संगोपन करताना व सांभाळ करताना मातेला अनेक अडचणी येतात, तेव्हा तिला वडील कुटुंबातील इतर सदस्यांनी सहकार्याची आवश्यकता असते. आता संगोपन म्हणजे सांभाळ आहे, संगोपन आहे. संगोपन करताना त्या बालकाला ज्या ज्या गोष्टींची गरज असते वयोमानानुसार, संगोपन करताना शिक्षण आहे, आहार आहे, आरोग्य आहे, बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी वडिलांनी वडिलांनी सदस्यांनी पूर्ण करायच्या असतात त्या वयोगटाप्रमाणे. तर त्या संगोपन करताना ज्या काही त्याच्या गरजा आहेत किंवा ज्या काही संगोपन करताना आवश्यकता आहे त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी त्या मातेला, कारण का त्या माता एकटी कुटुंबातील सदस्य असताना मातेने एकटं करणं अडचणीचं जाते किंवा तिला संकोच वाटतो किंवा ती करू शकत नाही, तिची हिंमत होत नाही, बरोबर आहे की नाही, काही सगळ्या त्याच्या गरजा पूर्ण करताना. तर अशा वेळेला तिला जर कुटुंबातील सदस्यांचा जर तिथे सहभाग असेल, तिचं सहकार्य असेल, पाठिंबा असेल, अशाला ती अतिशय मोकळेपणाने चांगल्या पद्धतीने करू शकते. म्हणजे त्या मुलाला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी त्या मुलाला वेळोवेळी मिळत राहतात.
म्हणजे ते संगोपन चांगलं होतं आणि सांभाळ करताना सुद्धा यांचं जर सहकार्य असेल तर ते चांगल्या पद्धतीने त्याचा विकास व वाढ होतो आणि ते चांगलं संतुलित व्यक्तिमत्वाचं मूल तयार होऊ शकते. संतुलित व्यक्तिमत्व एक मूल तयार होते आणि म्हणून मग आपल्याला या वडील आणि कुटुंबांची खूप सहकार्याची आवश्यकता असते. पुढचं आहे बालकासाठी तयार होणाऱ्या आहारामध्ये तसेच तो आहार बालकाला भरवताना काही कमतरता व त्रुटी असल्यास लक्ष घालून दूर करण्यात कुटुंबाचा वडिलांचा सहभाग असावा. आता बालकासाठी तयार होणाऱ्या आहारामध्ये जो काही तो आहार तयार करते, आपण सांगितलंय, शिकलोय आपण त्याच्यामध्ये की जेव्हा एखाद्या बालकाचा आहार तयार करतो त्यामध्ये सगळे घटक असावे. कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिजे, क्षार असावे, आहे की नाही. म्हणजे मग वरण भात, भाजी पोळी, मीठ, तेल, तूप जे काय असेल, भाजी, वरण भात, भाजी पोळी, आहे की नाही. त्यानंतर तेल, तूप, मीठ जे काय असेल तर असं त्या एका वेळेला द्यावयाच्या आहारामध्ये हे सगळ्या गोष्टी असाव्यात असं आपण शिकलेलो आहोत. बरोबर आहे की नाही. मग नुसतंच वरण भात, नुसतंच वरण पोळी असं देणं हे योग्य नाही. त्या बालकाला मग ते पण लागेल ना, प्रत्येका शक्तियुक्त भाजी लागेल, फळं लागतील, मग ते कशा पद्धतीने द्यायचे, आहे की नाही. तर तो आहार तयार करताना आणि मग भरवताना, बरोबर आहे की कसा भरवायचा, आहे की छोटे घास भरवायचे, मोठे घास भरवायचे. भरवताना मग काही वेळ आहे, नुकतंच बिस्किट देऊन परत जेवण देते आहे का, ती वेळ बघा. तो खाणार नाहीच, त्याचं पोट भरलेलं आहे, तो पुरं काढता येणारच नाही. तर मग त्याचं काही अंतर ठेवलं की नाही, 2 मध्ये बिस्किट दिल्यानंतर किंवा पुरं काढलं की अंतर असायला पाहिजे, म्हणजे की नाही. त्याच्यानंतर काही देत असताना काही म्हणजे त्रुटी जाणवल्या तुम्हाला, म्हणजे काही चुकीचं देते आहेत का, काही चुकीचं देते आहे का, काही चुकीचं काही, जसं आपण स्वरूप शिकलो, आहे की नाही. अतिशय 6 महिन्याच्या आतल्या बालकाला आपण पाण्यासारखा पातळ आहार देतो. नंतर 7 ते 9 पर्यंत आपण एक असं काहीतरी खिरीसारखा देतो. मग त्याला थोडंसं मोठ्या माणसांचंही चालतो. आणि पैसा समजा काहीतरी खूप पाणीच देत असेल, म्हणजे 1 वर्षापर्यंत पाणीयुक्त आहार जर देत असेल तर मुलाचं वजन नाही वाढणार. तर त्याला सूज जास्त येते, त्याला बाथरूमच जास्त येते, त्याला आहार तर मिळतच नाही, त्यामुळे त्याचं वजनही वाढत नाही. मग ह्याच्या कशा लहान लहान चुका असतात किंवा त्रुटी राहून जातात, आहे की नाही. त्याच्यामध्ये ते सगळे घटक आले की नाही, ते अर्धवटच जर आले असतील, ह्याची त्रुटी काही राहत असतील, तर अशा वेळेला हे लोक जागृत असणं खूप गरजेचं आहे की नाही. कधी कधी आईला खूप घाई असते, आई शॉर्टकट मारते, कधी काही जाऊ दे म्हणते, का एकदा न दिल्याने काय फरक पडून राहिला म्हणते, आज फक्त भातच जेव, आज फक्त वरण भातच जेव, आज फक्त तू पोळी तेल न पोळीच खा, असं एक दुसऱ्याने काय फरक पडतो असं आई म्हणते. पण फरक पडतो. कारण मुलांना जसं आपल्याला स्वतःला वरण भात भाजी पोळी जशी रोज लागते, तर आपलं आरोग्य निरोगी राहते, त्याच पद्धतीचं मुलाचं पण असते ना. इकडे तर आपल्याची काय वजन वाढीचं किंवा उंचीचं आता काही राहिलेलं नाही, पण तिकडे तर दर महिन्यात उंचीची वाढ पाहिजे, दर महिन्यात वजन वाढ पाहिजे. मग ती असं नुसतं एक दिवस वरण भात खाऊन दुसऱ्या दिवशी फक्त वरण पोळी जेवण जमणार नाहीये. आणि त्याच्यामुळे समजा त्याचं आणि एचबी पण वाढायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये पालेभाज्या आल्या, भाज्या आल्या, फळं आलं, तर असं पण थोडीच जमणार आहे. अशा वेळेला त्या बालकांना जे दिल्या जाऊन राहिलं ते बरोबर आहे की नाही, किंवा काही चुकतं आहे का, स्वरूप चुकतं आहे का, हे सगळं जर ह्या लोकांना जर माहीत असेल तर त्या सगळ्या ज्या आईच्या चुका होतात त्या चुकांमध्ये हे लोक तिला लक्ष घालून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील आणि मग बालकाला योग्य प्रकारचा आहार दिला जाईल म्हणून सहभाग पाहिजे या ठिकाणी. त्याच्यानंतर आहे बाळाला लस दिल्यानंतर होणाऱ्या त्रासात त्या लोकांचं सहकार्य पाहिजे आपल्याला, नाही की नाही. आता काही त्रास झालेला आहे, काहीतरी सूज आलेली आहे किंवा काहीतरी गाठ आलेली आहे, त्याच्यानंतर बालकाला ताप आलेला आहे, अशा वेळेला काय केलं पाहिजे आपण, आहे की नाही. ताप कमी करण्याकरता किंवा ती गाठ झालेली जी गाठ आहे ती कमी करण्यात काय केलं पाहिजे, आहे की नाही. अशा वेळेला त्या लोकांना जर मार्गदर्शन केलं किंवा त्यांना माहिती असेल तर अशा वेळेला पटकन ते बाळाला उचलतील आणि PSCला जातील, आहे की नाही. ताप आला आता गाठ आली, त्याला सूज आली, तर काय करायचं, लवकर उचलतील, तिथं जातील किंवा NMला फोन करतील, NMला विचारतील की काही थोडंसं नॉलेज तर घरी काहीतरी उपाययोजना करतील, किंवा तुला काय सांगितलं होतं ग, ताप आला तर काय करावं सांग आम्हाला, आपण तशाकडच्या गोळ्या देऊया. असं जर ते लोक जागृत जर असते ना तर त्यांना माझ्या असं म्हणू शकतात आणि ते जागृत असणं खूप गरजेचं असतं.
आता वजन घेतल्यानंतर वजन कमी जास्त भरल्याच्या पुढे काय करावे, आहे की नाही? त्याच्यामुळे मग कसं की याच्यामध्ये पण सहभाग असं काही ते म्हणू शकतात ना, अरे वजन कमी आहे तर तुझा आहार वाढून दे ना, असं म्हणू शकतात ते लोक, बरोबर आहे की? नॉलेज असेल तर. त्याच्यामुळे कसं त्या नॉलेज असणं खूप गरजेचं असतं, असं पण मला मदत करू शकते. एखादा मोठा आजार झाल्यास तो नियंत्रण आणण्यासाठी विचार विनिमय व निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यात वडील कुटुंबाचा सहभाग असणं आवश्यक असते. कधी कधी लहान मुलांना छातीमध्ये होल असते, कधी कधी एखाद्या बाळाला निमोनिया खूप खोकला होतो, खूप सर्दी होते, खूप कफ होतो, मग निमोनिया होतं, पुन्हा दवाखान्यात जावं लागते. असे जे निर्णय असतात हे निर्णय कोण घेतं? वडीलच घेतं ना, किंवा कुटुंबातील मोठे सदस्यच घेतात ना, बरोबर आहे? अशा निर्णय घेण्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असला तर बालकाला वेळेवर उपचार मिळेल आणि बाळ जगेल, आहे की नाही? त्याचा मृत्यू होणार नाही, असं पण असं असतं. आणि म्हणून मग त्याच्यामध्ये त्या सगळ्या लोकांचा सहभाग असणं खूप गरजेचं असतं, म्हणजे बाळ निरोगी राहील आणि मृत्यूचा धोका टळेल, शिवाय वजन कमी होणार नाही, कुपोषणाकडे जाणार नाही, असं ज्यामध्ये असू शकतं. आणि म्हणून मग त्या कुटुंबाचा आणि वडिलांचा सहभाग असणं खूप गरजेचं असतं, त्याचं लक्ष असणं खूप गरजेचं असतं, ते जागृत असणं खूप गरजेचं असतं, आहे की नाही? आता हे लोक तर जागृत झाले, समजा वडील आणि कुटुंबाचे सदस्य जागृत, तर फायदे काय होतात? झाले हे लोक जागृत, त्यांना तुम्ही अंगणवाडी सेविकांनी सगळ्या मीटिंगच्या माध्यमातून किंवा काहीतरी करून त्यांना जागृत केलं तर काय फायदे होतील? तर त्याचं वडील व कुटुंब जर जागृत झाले तर खाद्यपदार्थ मध्ये म्हणजे भाजीपाला फळांचा पुरवठा करते. जेव्हा त्यांना कळेल ना की बा या बालकाच्या वाढीसाठी ह्या पदार्थांचा किंवा या भाजीपाल्याचा किंवा फळांचा फायदा होतो, तर अशा वेळेला ते लोक ती गोष्ट उपलब्ध करून देतील तुम्हाला की हे घ्या, भाजीपाला घ्या, खाद्यपदार्थ घ्या, आणि काय फळं भाजी जे उपलब्ध आहेत ते आपल्याला खूप महागडे बिगडे फळं नाही पाहिजे, कुठून तरी दुरून आणायचे वगैरे नाही, तुमच्या गावात जे उपलब्ध आहे, म्हणजे तसे एक दृष्टी त्या माणसाला येते. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जेव्हा आपण त्या माणसाला जागृत करतो ना, त्यामुळे दृष्टी येते की नाही रे बाबा, आपल्याला त्यांनी सांगितलं होतं तर ही गोष्ट दिल्यामुळे बालकाला फायदा होत असेल, वाढ विकास चांगला होत असेल, त्यामुळे ह्या गोष्टी दिल्या पाहिजे. तो त्याच्यात त्याला त्याची दृष्टी येते त्या माणसाला, पण त्या गोष्टी जो आणतो आपल्या पत्नीला किंवा मातेला किंवा आपल्या त्या घरातल्या महिलेला उपलब्ध करून देतो, तर ती दृष्टी त्याला येण्यासाठी सुद्धा हे गरजेचं आहे, त्याला जागृत करणं. घरामध्ये पुरेसे खाद्यपदार्थ असल्यास आईचाच ताण कमी होऊन जाईल. आईला जर खूप सगळं असं दिसलं ना, तर अशा वेळेला आईला वाटते आता मी याचं हे करीन, त्याचं मी ते करीन, त्याचं करून खाऊ घालेल, त्याला हे करून खाऊ घालेल, आहे की? आता काही लोडच नाही आहे, काही नाही आहे असं पण प्रश्नच येत नाही. आता नाही आहे काय करू मी, काय देऊ याला, काही घरात काहीच तर नाही आहे माझ्या, हे पोटाचं वरण पोळी तर खाऊनच नाही राहिलं, त्याला आता कंटाळाच येतो, दुसरं काय करू, असा जो ताण येतो ताण येणार नाही. जो सगळं उपलब्ध करून दिलं असेल तर किंवा सगळ्यात घरात असेल तर. म्हणून मग तो एक फायदा आहे. माता बालकाच्या आहारात काटछाट करणार नाही. काटछाट म्हणजे काय, सांगितल्याप्रमाणे तेच, आता वरणपोळी दे, बाकीचं राहू दे, आता तेल नाही आहे राहू दे, तेल कमी आहे टाकूच नाही राहू दे, काय फरक पडते आज नाही टाक, अरे पाहिजे त्या रोज तेल हवं आहे. कशासाठी? त्या बालकाला ऊर्जा येण्यासाठी. जसं आता हे पोळी खाल्ली तर वजन वाढतं, बटाटा खाल्ला तर वजन वाढतं, केळं खाल्लं तर वजन वाढतं, बरोबर आहे की? साखर खाल्ली तर वजन वाढतं. तशाच प्रकारची एक ज्याला आपण एनर्जी म्हणतो, एनर्जी है ना, एनर्जी, ऊर्जा, एक अशी स्फूर्ती येण्याचं काम तेल करतं. खूप तेल नाही त्याचं आपल्याला, पण बालकाच्या आहारात थोडं तेल तरी असायला पाहिजे. दुसरी गोष्ट कसं आहे की त्याचे जे आतमधले जे सगळे आहे प्रक्रिया, त्याच्यामध्ये ते ऑइलिंगचं काम करतं. तेल जे आहे तर ते सगळं ऑइलिंगचं काम करतं, शरीरामध्ये सगळ्या ज्या प्रक्रिया होतात, त्यामुळे त्याला त्या तेलाची आवश्यकता असते. तर ते त्याला त्याच्यामध्ये असते, ते काटछाट मग ती करणार नाही. मग तेल आहे घरात, एखादा केळं आहे, बटाटा आहे, साखर आहे, सगळं आहे, ते काही बनवू शकते त्याचं, त्याला साखर पण देईल, बटाटा केळं पण देईल, किंवा वरण भात भाजी पोळी छान तयार, त्याचं तेल आहे, मीठ आहे पुरेसं, आयोडीन निघतं, तर ते टाकेल त्याच्यामध्ये, त्याला चव आणि म्हणजे काटछाट करणार नाही, सगळं टाकेल त्याच्यामध्ये. दुसरा पुढचं आहे की घरात बालकासाठी आहार तयार करताना भरवताना चांगलं वातावरण राहील, आहे की नाही? आता कसं त्यांना माहीत झालं की आता ह्या बालकाला भरवताना असं एक वातावरण पाहिजे की आपण त्याला काहीतरी भरवतो, त्याला काहीतरी सांगतो एक एक घास भरवताना, तर ते एक असं वातावरण, मग त्याच्यामध्ये कसं ते लोक पाहतात सगळे घरातले की ह्याला आहार बनवणं चालू आहे, तर ते जे वातावरण ते चांगण्याचा प्रयत्न हे लोक करतील, तेव्हा त्यांना ते जागृत होतील तेव्हा, किंवा माहिती मिळेल तेव्हा.
तर अशा वेळेला आईच्या डोक्यात टेन्शन राहणार नाही, आहार तयार केला तर टोकणार नाही कोणी तिला, टोकणार नाही किंवा भरवताना तिला कोणी काही म्हणणार नाही. तर हा ते सगळे आता जागृत झाले, त्यांना सगळी माहिती झाली, तर असा फायदा आपल्याला होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा एक, घरातील प्रत्येकाचा दृष्टिकोन सकारात्मक राहील. म्हणजे जेव्हा बालकाला भरवताना, बालकाचा आहार तयार करताना मग सकाळचा दृष्टिकोन सकारात्मक राहील. अरे हा तर याचा फायद्याचंच आहे सगळं, याचं त्याच्यामुळे वजन वाढतं, विकास होतो, आहे की नाही, मृत्यू टळतो, कुपोषण टळतं. अरे ही तर चांगली गोष्ट आहे, बनवू द्या हिला, काय बनवते ते त्याला खाऊ घालू द्या हिला, असं दृष्टिकोन त्या ठिकाणी सकारात्मक तयार होतो. मग कोणी टोकणार नाही, कोणी टोकणार नाही. हीच वेळ काय द्यायची, तुला आताच द्यायचं काय, आमचं राहिलं त्याचंच करत बसली, असं कोणी टोकणार नाही. त्याला चुकीचे सल्ले कोणी देणार नाही. हे असं देत असते का, आताच देत असते का, ही वेळ आहे का द्यायची, असं कोणी म्हणणार नाही. म्हणजे चुकीचे सल्ले कोणी देणार नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक, कामानिमित्तही घराबाहेर असल्यास बालकाच्या आहाराची गरज वडील व कुटुंब पूर्ण करतील. हा एक खूप मोठा फायदा आहे, बरोबर. जसं आता एखादी स्तनदा माता कामानिमित्त घराबाहेर पडते, तिथं ती दूध काढून ठेवते, बरोबर आहे, आणि ते दूध मग घरात कुठेतरी व्यक्ती त्या बालकाला देते. तशाच पद्धतीचं हे पण आहे की ज्या वेळेला एखादी आई जर गेली बाहेर, तर अशा वेळेला पूरक आहार म्हणा किंवा काढलेलं दूध म्हणा किंवा वरचं दूध म्हणा, कोणीही ते अगदी सहजरित्या त्या बालकाला त्याची जी गरज आहे पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतील. हा एक फायदा त्याच्यामध्ये होतो. मातेचा आत्मविश्वास वाढतो, तर ती निश्चिंत आहे. आता आपण गेल्यावर कोण बालकाला आहार देईल, आहे की नाही, आपण गेल्यावर त्याचं कोण बनवेल, त्याला ते देतील का ते सगळं घरातलं जे काही आपण तयार केलेलं आहे की नाही, किंवा तयार करतील की नाही, देतील की नाही. आता तर असं काही होणार नाहीये. त्याच्यामुळे त्यांना माहिती मिळाल्यामुळे तिला वाटतं ते सगळं करतील हे लोक, हा तिचा एक आत्मविश्वास आहे, करतील सगळं घरचे लोक, आता मला काही चिंता नाही त्यामुळे. हा एक आत्मविश्वास तिचा वाढून जातो की आता करतील सगळं, त्यांना माहिती आहे सगळ्यांना. मातेला बालकाच्या आहारात विविधता आणता येईल. आता एवढेसे खाद्यपदार्थ आणून ठेवलेले आहेत, फळं आणलेले आहेत, भाजीपाला आणलेला आहेत, अशा वेळेला ती त्या बालकाच्या आहारात विविधता आणते. त्याचा एक फायदा असा होतो की ज्या ज्या वेळेला ती बालकाला वेगवेगळे प्रकार पदार्थ करून देते, त्यावेळेला त्या बालकामध्ये एक वेगवेगळ्या पदार्थाची चव डेव्हलप होते, त्याला वेगवेगळ्या चवी लागतात, त्याच्यामध्ये चवी विकसित होतात किंवा त्याला चव डेव्हलप होते. आणि मग ते पुढे मोठं होत असताना त्याला कुठलाच पदार्थ चांगला नाही असं नाही किंवा खाऊ नये असं वाटत नाही, तो प्रत्येक पदार्थ खायला लागतो. आणि म्हणून प्रत्येक पदार्थ त्याला ती चव जर डेव्हलप झाली तर तो सगळ्या प्रकारचे पदार्थ खातो. त्यामुळे त्याचा सुदृढ जन्म त्याचा होऊ शकतो, तो वजन वाढू शकते, आरोग्य निरोगी राहू शकते. तर ते एक आहे. आणि मुख्य म्हणजे वयोगटात प्रमाण योग्य पौष्टिक आहार पुरेसा आहार दिला जाईल. अच्छा, म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की